ती बोलतील नंतर याविषयी. पण तुम्हाला आहे ना सोमवारी काही करून 12 वाजेपर्यंत बँकेला 5 लाख रुपये भरायचे. चला येतो आम्ही. नाही साहेब सांगा हो यांना तुम्ही. ऐका साहेब, तुम्ही सिनियर साहेब सर चला मोराळे चला. ऐका सर, आम्हाला सुद्धा पगारीला अडचण येईल या शेतकऱ्यामुळं. पण तसं- तुमचं बरोबर आहे. हो मोराळे चला लवकर, बँकेत जायचं काम असते. सांगा हो थोडस त्यांना. नाही ऍडजस्ट केलंय आम्ही. लय बेजार झालो होतो, आता नाविलाज झालाय आमचा. नका नाही त्यांना सांगा तुम्ही. सांगतो पण ते ऐकत नाहीत ना आता. नाही हो, पण आमचं सांगा तुम्ही त्यांना साहेब. नाही बघतो, पण तुम्ही काही ना काही भरा सोमवारी, काही ना काही भरा. सांग हा, तुला खरं सांगू, जीव असा व्याकुळ झालाय ग. पैसे फेडण्यामध्ये तुम्ही ते टेन्शन, घराची फी भरायची राहिली. ते सगळं होईल. तुम्ही आता 2 घास खाऊन घ्या बरं. तुम्ही नका टेन्शन घेऊ. नाही ग, पण मला काळजी वाटते. काय नका काळजी करू. बघू होत मला तुझी आणि माझ्या पोराची काळजी ग. मग तुम्हीच असं केलं, आम्ही काय करायचंय? पण कसे पैसे फेडावं. ते रोज 2 घास खाऊन घ्या. मी मोठं चालू करून येते लगेच पाणी आणते प्यायला. जातो हो आणि आले. पाणी सोडा. हो, हो. मोटर चालू कर. झालं का नाही पोलीस? आता आईन बाबा इतके खुश होते. पहिली खबर आईला आणि बाबाला देणार. झालं का नाही पोलीस? आहे बाई, माझा वाघ आला वाटतं. बघते तरी. अरे झालं पोलीस. बरं झालं रे. कुठे आहेत बाबा? तिकडे इथं राहणार बसलेले. चल बाबाला मी सांगायचंय. बरं झालं ते आताच पोलिस येतं. ते साहेब लोक येऊन गेले तर. कशाला? ते काय कर्ज बँकेचं उचललेलं आहे तिथं. अरे सगळं फेडू कर्ज आता. तू आता सांग. आता वाघ पोलीस झालाय. आता एक रुपया फेडू सगळ्याचा. बघ इथं होते बसलेले कुठं. कुठं गेले बाबा आता अश्विनपडी? कुठे गेली ती उठून इथं होते की रे. तो तिकडे झोपलेत वाटतं. दुपारच्या पारते झोपले का हो, मी पाणी आणा गेलते ना, म्हणलं थांबायचं जेवण करू. बाबा? उठव बरं. बाबा अय, आओ, बघा तुमचा लेक एवढा मोठा साहेब झालाय. आई बघ बघ. त्याचं काय रे ते? बाबा गेले आपले. काय औषध केले ते. अहो, तुमचा लेक आज सोडून गेला दामाली. अवघड झाले बाबा. मुडते बसले तर साहेबांचे आलते ना दुपारी तिथं येऊन गेलते. निखारे काय अवघड झाले बाबा. रुतले जिव्हारी बसले निवारे विझले